श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत आंब्याचा रायता। तिथे साहित्य आणि त्याचे प्रमाण मी तुम्हाला दिलेलं आहे। 7 ते 8 कैऱ्या घ्यायच्या आहेत, स्वच्छ धुवून पुसून घेऊन फोडी करायच्या आहेत। साल काढून फोडी करा, साल नाही ठेवायची आहे। तिथे मी फोडी करून घेतलेल्या आहे, तुम्ही मोठ्या फोडी देखील करू शकता। तर गॅसवर मी कढई तापत ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये त्या कढई तापल्यानंतर 1 टेबलस्पून आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल चांगलं तापून घ्यायचं आहे। तेल चांगलं तापून झाल्यानंतर 1 TSP राई टाकायची आहे। तिथे राई छान तडतडलेली आहे। इथे मी लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, त्या चिरून घेतलेल्या आहेत उभ्या। तुम्ही अख्खे देखील घेऊ शकता, तुमच्या प्रमाणे। तुम्हाला जर जास्त लसूणचा फ्लेवर आवडत असेल तर जास्त टाका। इथे 15 लसूण पाकळ्या घेतल्या होत्या मी, त्या चिरून घेतलेल्या आहेत। तर लसूण गुलाबी होईपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे। इथे लसूणाचा कलर गुलाबी झालेला आहे। तर आता त्यामध्ये मी गूळ टाकणार आहे। गूळ साधारण ½ कप घेतलेला आहे, किंवा तुम्ही 1/4 घ्या आधी, नंतर जर हवा असेल तर चाकून तुम्ही टाकू शकता। तो बारीक चिरून घ्यायचा आहे। तो परतून झाला की थोडा विरघळत आला की त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। चवीनुसार इथे मीठ टाकायचं आहे। थोडा विरघळत आला की आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे। जास्त पाणी टाकू नका, थोडंसंच टाका, का तर गूळ करपू नये म्हणून। तिथे मी थोडंसंच पाणी टाकलं आहे। गूळ पूर्ण विरघळून घ्यायचा आहे। इथे तर मी पूर्ण गूळ विरघळून घेत आहे। तिथे पूर्ण गूळ विरघळून झालेला आहे। तर त्यामध्ये आपल्याला तिखट टाकायचं आहे। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे। तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर जास्त टाका। मी ते 1 TSP टाकलेला आहे प्रथम। नंतर त्यामध्ये कैरीच्या फोडी टाकायच्या आहेत आणि त्या मिक्स करून घ्यायच्या आहेत। इथे तुम्ही चाखून थोडं पाहू शकता गुळाचं प्रमाण कमी आहे का जास्त आहे। जर तुम्हाला कमी वाटल्यास तुम्ही अजून थोडा गूळ टाकू शकता। जर गूळ जास्त असेल तर थोडं तिखटाचं प्रमाण वाढवा। मला थोडं मीठ आणि तिखट थोडं कमी वाटत होतं, ते मी ह्यामध्ये परत टाकत आहे। तर हे परतून घेऊन उकळी येईपर्यंत आपल्याला जरा शिजून घ्यायचं आहे। तिथे उकळी आल्यानंतर ह्याच्यावर आपण झाकण ठेवून गॅसची फ्लेम मीडियमपेक्षा कमी ठेवून चांगलं शिजून घ्यायचं आहे। मध्ये मध्ये झाकण उघडून आपल्याला परतून घ्यायचं आहे सतत। इथे पाणी सुटलेलं आहे कैऱ्यांना। तर अजून आपला रायता रेडी नाही आहे। तर परत झाकण ठेवून आपल्याला चांगलं शिजून घ्यायचं आहे। सतत झाकण उघडून परतून घ्यायचं आहे। असा कलर येईपर्यंत, हा कलर येईपर्यंत आपल्याला ते शिजून घ्यायचं आहे। जर तुम्हाला एवढा पातळ हवा असेल तर तुम्ही ठेवू शकता। तर इथे मी थोडा घट्ट करणार आहे। रायता तुम्ही 1-2 दिवस बाहेर ठेवा, फ्रीजमध्ये ठेवलात तर 15 ते 20 दिवस किंवा महिनाभर झाला। इथे तुम्ही टेस्ट करू शकता। तर मी थोडा अजून घट्ट करून घेणार आहे आणि छान एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा। ते इथे झालेलं आहे, मी थोडा घट्ट केलेला आहे। बघा, छान कलर देखील आहे। नक्की रेसिपी ट्राय करा। जर आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।